मित्रांनो, तर आता आम्ही पुण्यातून आलेलो आहे. तर आम्ही ग्रुप शक्यतो जे गडांवर किंवा निसर्गावर आपण म्हणतो निसर्गावर जे प्रेम आहे ते फक्त तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा लाईक करून स्क्रोल करून दाखवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कुठेतरी पावले उचलले पाहिजेत. तर त्या प्रयत्नातून आम्ही छोटीशी काय ना, आम्हाला माहिती आहे कुठलीही गोष्ट 100% नाही होऊ शकत, पण ॲटलिस्ट आमच्या पद्धतीने 1% काय ना तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो या निसर्गासाठी. त्यासाठी आम्ही प्रत्येक विकेंडला 10-15 दिवसातून प्रत्येक गडावर जाऊन आम्ही तिथली कचऱ्याची साफसफाई आहे ती करतोय. तर तुम्ही पाहू शकता की आपल्या गडावर लिटरली सिगरेटपासून विमल, त्यानंतर गुटखा, त्यानंतर दारूच्या बाटल्या, बिअरचे कॅन्स, अशा खूप पद्धतीच्या गोष्टी भेटत आहेत की ज्या अनएक्सपेक्टेड आहेत. आता काही गोष्टी अशा आहेत ज्या मी इथे पण सांगू शकत नाही, अशा गोष्टी आपल्याला भेटत आहेत. तर कृपा करून ॲटलिस्ट जे तुम्हाला करायचं ते तुम्ही 4 भिंतीच्या आत करू शकता. तुमच्या गोष्टी दारू प्यायची असेल, तुम्ही तिकडे असेल, तर तुमचा पर्सनल चॉईस आहे. तुम्ही इथे फक्त गडावर येऊन गडाचं सौंदर्य खराब करू नका, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. आणि आता आम्ही सुरुवात केलेली या गोष्टीची. तुमच्या ग्रुपचं नाव सांगा. एकम वसुंधरा म्हणून आमचा इंस्टाग्रामला ग्रुप आहे, तर तुम्ही तिथे जॉईन करू शकता आणि आम्हाला प्रोत्साहन देऊ शकता. थँक्यू. नाव तर माझं नाव सागर ठाकरे आहे आणि आमचे सवंगडी आहेत. नाव सांगू. माझं नाव सर्वेश पोतदार. माझं नाव पुरुषोत्तम गुट्टे. माझं नाव निलेश शिंदे. मी श्रीकांत पवार. कुणाल गायकवाड. खूप आनंद वाटला. असे आम्ही ट्रेकिंगला, आमचा फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब आहे, आम्ही खूप ट्रेक करत असतो. पण तुमच्या ग्रुपला पाहून मला खूप आनंद ह्याच्यासाठी झाला की तरुणाई सगळीच काय वाया गेलेली नाही. अशी पण तरुणाई आहे की जे असं काम करते आहे. तुमच्या कामाला हार्दिक सदिच्छा. इंस्टाग्रामला फॉलो करा, तुम्हाला दर विकेंडचे अनुभव भेटत जातील. तिथं आम्ही रील्स टाकत असतो की ह्या गडावर आलेला अनुभव, किंवा काही गड आहेत खरंच की जे सांगण्यासारखे आहेत की जिथं खरंच कचरा नाहीये. आम्ही तिकडनं किल्ल्यावर गेलो होतो लास्ट वीक ना. तर खरं सांगतो तिथली परिस्थिती एवढी सुंदर आहे ना, तिथं काहीच नाही, एकदम लिमिटेड कचरा होता. नाहीतर खूप चांगल्या पद्धतीने ते सगळं संवर्धन केलेलं आहे. ओके, थँक्यू.